मायबापाची छाती त्याच मानाने ते अरे माझ्या लेकरांनी वर्ल्ड कप महाराष्ट्राकरता 300 करोड दिलेत मला, मी भीक मागतो. हे तुमचं बिघडण्याचं वय आहे हे आम्हाला मान्य आहे, पण घडण्याचं देखील हेच वय आहे, हेच वय. म्हणून पोट तिडकीने आम्ही येतो, हिताचा कळवळा एवढा सुदाक्त हेतू ठेवून आम्ही समाजात या काही गोष्टी बोलत असतो आणि ती काळाची गरज आहे. होत चालल्यात. व्हॉट्सअप अपडेट करा, ट्विटर अपडेट करा, इन्स्टा अपडेट करा. जंगली रमी पे आओ ना महाराज ते बंद झालं, बरं झालं. भाषा तरी थांबल्या, बंद झालं, बरं झालं. अलीकडे काय ते ड्रीम 11 ते सगळं बंदच आहे. मला असं वाटतंय बरं आहे ते, त्यापासून वंचित राहिलेलं बरं. त्याचं जास्त लोन पसरायला नको, नाहीतर नाद करते काहीतरी आहे ते. हा म्हणजे चला त्यास्पीट राहिलं नाही, नाहीतर संस्काराची अत्यंत गरज आहे. अहो संपत्ती कमवण्यापेक्षा संतती ही अत्यंत महत्वाची आहे. नाहीतर मालेगाव मध्ये घडली घटना तशा बांडगुळ आणि तसे नालायक अवलादी जन्माला काही वेळ लागणार नाही. हे फार काही वेळ लागणार नाही. मला असं वाटतंय संस्काराची शिदोरी ही अत्यंत महत्वाची आहे, नाहीतर अशा घटना वाढतच राहतील. कोपर्डीचा तो घटना ते प्रकरण न्याय नाही मिळाला हो. असे बांडगुळ हे उपासना केली पाहिजे. थोडासा वेळ लागेल. साधना फलाची अपेक्षा लगेच करू नका. साधना करत राहा, साध्य मिळणारच आणि फळ मिळणारच आहे. अहो तुम्हाला माहिती आहे वसंतराव देशपांडे, मी वसंत करत असताना झणी करणीचे करू नका. झणी म्हणजे निषिद्ध कर्म करू नका, वाईट कर्म करू नका. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या. आदि दोषरहितम कुर्मानसं श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारी बरनो रघुवर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु कलेस विकार सादर शिव ही नाई अपमाथा बरनऊ बिसद राम गुण गाथा दीन दयाल बिरद संभारी हरहु नाथ मम संकट भारी जहि विधि नाथ होई हित मोरा करहु सुबेगी मैं दास मैं होरा राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम 2 मिनिट भजन करा, मन प्रसन्न होईल, वाणी पवित्र. श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम चले आओ कि पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ कि पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो आओ जी जनक दुलार हमारे हरि कीर्तन में आओ जी जनक कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जनक दुलार हमारे हरि कीर्तन में राम कीर्तन में. वाह. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुभटा 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी वो सिंह जन्मला घडविले स्वराज जेणे
सुखावली प्रजा परश्री माते समान, असा होता माझा राजा, थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजे तुमची, कधीच विसरणार नाही राज तुम्हा, नमन करण्याला, नमन करण्याला, नमन करण्याला. विठ्ठल 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 विठ्ठल. करारे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका, जे नेणे जन्मयमाची यातना, ऐसे या साधना करा काही, हरी मुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग, प्राप्त असणारा श्रोत्रविंदांच्या कानाच्या तृप्तते करता, अंतकरणाच्या समाधाना करता, लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीज रवली, विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफन घातलं, अज्ञान ध्वांत विध्वंसक भक्त भार्गव चुडामणी, अज्ञानाने पछाडलेल्या समाजाला साधना करण्याकरता प्रवृत्त करतायत, ते असे असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. त्यांचा अत्यंत गोड असा हरिपाठ प्रकरणातील अभंग चिंतना करता निवडला आहे. अभंगाचं निरूपण करण्यापूर्वी निर्धारित वेळेत आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. थोडंसं त्या ठिकाणी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते क्रमप्राप्तही ठरेल. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने गेले 43 वर्ष झाले अव्याहतपणे आपण हा उत्सव या ठिकाणी निकळक अकोला या गावी करत आहात. सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या उत्साहाने आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतकरण स्थिर शांत बनावं, आपल्या दृष्टीतील हृदयातील दोष विकार निवृत्त व्हावे. अनादी कालापासून भगवंताच्या भेटीची जी तुम्हाला आम्हाला भूक लागलेली आहे ती हळूहळू तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने करोडो किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं आणि परमात्म्याने आम्हाला स्वप्नात तरी दर्शन द्यावं या अपेक्षेने शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपाळू बा पोटी येईल दया हा उदात्त हेतू ठेवून 43 वर्ष झाले हा उपक्रम, हा उत्सव आपण निकळक या गावी करत आहात. अत्यंत गोड गाव हे मला पाहायला मिळालं. आपण उत्सव करतोय त्या पाठीमागचं रिझन तरी काय आहे? 43 वर्ष झाले उत्सव करतोय, या पाठीमागचं एक गूढ रहस्य आहे. ते म्हणजे चांगला माणूस तयार व्हावा, हे या पाठीमागचं गूढ रहस्य आहे. मग चांगला माणूस तयार करायचा आहे किंवा तो होणार आहे, तो कशाने? तर तो केवळ परमार्थानेच होणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला परमार्थच करावं लागणार आहे ना, तेव्हा चांगला माणूस तयार होऊ शकता. किती कीर्तन ऐकले हे महत्वाचं नाही, ऐकल्यानंतर परिवर्तन किती झालं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. अनुग्रह किती करता हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही किती खाऊ शकता हे महत्वाचं नाही, खाल्लेलं तुम्हाला पचतं किती हे अत्यंत महत्वाचं आहे. ऐकताय किती हे महत्वाचं नाही, ऐकलेलं अनुष्ठान किती करता हे अत्यंत महत्वाचं आहे. या उत्सवाने, या भजनाने, या चिंतनाने, या उत्सवाने, या यज्ञाने ये मानवा पापकृतस्तु सदा दुराचार रता विमार्गगा क्रोधाग्नि दग्धा कुटिलश्य कामिनी सप्ताह यज्ञेन कलो पुनंतिते. अर्थात ती ताकद या उत्सवात आहे, ती ताकद या भजनात आहे. हा उदात्त हेतू ठेवून आपण सगळेजण हा उत्सव करतायत. सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. आल्यानंतर या ठिकाणी गवई मंडळी अत्यंत उत्तम आहे. आल्यानंतर प्रसन्नता वाटली. सगळ्यांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. अत्यंत सरगम वगैरे ती एक वेगळी छटा त्यांच्या चेहऱ्यावरती. गात असताना तो भाव आणि स्वरांना वाटलं पाहिजे या व्यक्तीने आपल्यापर्यंत आलं पाहिजे, असाही गातानी भाव असला पाहिजे. ते तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके वाघमोडे सर अर्थात ज्ञानेश्वर बाबा, बरोबर ना? बाबांना वंदन आहे, टाळी वाजवा. बहुत बढिया. आळंदीहून आले, वंदन आहे त्यांना. त्यांच्या पाठीमागं अत्यंत गोड गळ्याचे धणी, हृदयस्पर्शी ज्यांचा आवाज आहे आणि एक एक शब्द जो आहे, एक एक स्वर जो आहे तो हृदयाला गवसणी घालतो. आणि ती आवाजातली एक वेगळी जादू आहे. ते काही लहरी त्यांच्या आवाजात वेगळीच ऐकायला मिळतात. महाराष्ट्रात सगळे गवई मंडळी एकीकडं आणि या व्यक्तिमत्वाचा आवाज नागेजींचा तो एकीकडेच ऐकायला मिळतो. म्हणून त्यांना धन्यवाद आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. ते उपस्थित आहे गोसेवक, गायीवर ज्यांचं अत्यंत प्रेम आहे असे असणारे रवी बाबा मदने.
तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन आहे. आमचे हरिश्चंद्र बाबा जराड, बऱ्याच दिवसानंतर आमच्याही भेटीचा योग आहे, आळंद देऊन तेही उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन आहे. उत्तम 2 मृदंग वादक आहे. मृदंगो मुख लेपेन करोती मधुर ध्वनी, अर्थात मृदंगाला मुख लेपन केल्याच्या नंतर, कणिक लावल्यानंतर, मुख लेपन केल्यानंतर मृदंगाची मधुरता आपल्याला त्यातली ऐकायला मिळते. तसं त्याबरोबर वाजवत असताना स्वभाव जर उत्तम असेल तर त्यातून वेगळाच नाद, नाहीतर गुण असतात पण अंगात तिरकीटपणा लय राहतो. हम किसी से कम नाही, मग त्याला हिंगलवणं कोणी विचारित नाही. पण गुणाबरोबर नम्रता ही अत्यंत उत्तम आणि ती महत्वाची आहे. हे जालन्याचं वैभव आहे. जालना म्हटलं की या 2च व्यक्तीचं मला तरी वाटतं नाव घेतलं जातं. अरे बहुत बढिया, बहुत बढिया. आपलं सर्वांचं प्रेम आहे. ज्यावेळेस गवई मंडळी गात होते, जी चाल ऐकत आपण होता, ही अफलातून होती आणि सगळी रसिक श्रोते त्यात रंगून गेली होती. ती भक्तिरस, तो नाद, आपण सगळेजण त्यात पोहत होतो आणि आनंद घेत होतो. काय ती मृदंगाची थाप आहे दोघांची देखील अत्यंत गोड. आमचे बळीराम बुवा आणि इकडे गजानन महाराज. खरं तर या व्यक्तिमत्वामुळेच मला तुमच्या दर्शनाचा योग आला. वेळेवर त्यांचा कॉन्टॅक्ट झाला. 26 तारीख काहीतरी मागत होते, पण ती काही बसत नव्हती. ही पण त्यांनी थोडंसं ॲडजस्ट करायला लावली. त्यांचं प्रेम आहे, विद्यार्थी घडवण्याचं काम करतात, अत्यंत चांगली गोष्ट आहे. बळीरामबुवा, तुम्ही भविष्यात घडवताय ती लेकरं, ग्राउंड लेवलला गावागावात तुम्ही, घरात तुम्ही परमार्थ पोहोचवताय. भविष्यात तुम्ही घडवलेली लेकरं डॉक्टर, प्रोफेसर, ऑफिसर, चांगले महाराज होतील की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही घडवलेली लेकरं चांगले माणसं मात्र नक्की होतील याची हमी देऊ शकतो, संप्रदाय देऊ शकतो. म्हणून अत्यंत हे एवढं चांगला पखवाद, एवढं चांगलं ऐकण्याकरता ते आजही 4-4, 5-5 घंटे रियाज करतात. जो करेगा रियाज वो करेगा राज, आमच्या पूज्य बापूंचं वाक्य आहे. त्यांनाही वंदन आहे. इकडे चोपदार, बहुत बढिया, आपणास देखील वंदन आहे. गोड आहे. गावातले आहेत का? हा, अकोल्याचे. हे बघा ना, ते परमार्थच वय किती तुमचं 60-65 वय असेल. पण हा, लाइटिंग लावा ना एकदा, लावा की रावा, काय माणसं बहुत बटन घ्या बात आहे, हे महत्वाचं आहे. हे बघा, हे संप्रदायाचं वय वय. परमार्थात जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं माणसाचं वजन वाढत असतं. संसारात जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं वजन कमी होतं. बघा ना तुम्ही, ते चेहरा हास्य आहे, बहुत बढिया, बहुत बढिया. ते या वयात एवढे सुंदर दिसतात, त्यावेळेस म्हातारीला किती आवडले असेल. वा, गोड आहे. धन्यवाद म्हणतायत. वा, गोड आहे. चोपदार, त्यांनाही वंदन आहे. वणीकरी बुवा आहेत. ही सगळी लेकरं इथं टाळ घेऊन 2 लेकरं आहेत. गावातली भजनी मंडळ आहे, सगळीच मंडळी आहे. सर्वांना वंदन करतो. ध्वनी विस्तार यंत्र अत्यंत उत्तम आहे. विघ्नहर्ता साऊंड सर्व्हिस वाल्ला, तुमच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. त्यांच्या साऊंड चांगला आहे. आमचं सगळे त्यांच्यावरती असतं. त्यांनाही वंदन आहे. चित्रीकरण करण्याकरता जे या ठिकाणी, तुमचं नाव अखंड हरिनाम, वा, तुम्हालाही वंदन आहे. अखंड हरिनाम चॅनल, आपणासही वंदन आहे. विशेष आम्ही रोजच कीर्तनाकरता महाराष्ट्रभर फिरतो, पण एंट्री झाल्याच्या नंतर एवढे तरुण मंडळ या भागात तरी मी पहिल्यांदा पाहतो. यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. ही सगळी तरुण मंडळ, विशेष म्हणजे कीर्तनकारांची सौजन्य देखील जी तरुणच मंडळी आहेत, विशेष आपण सहभाग घेत आहेत, योगदान देत आहेत. सर्वांना वंदन आहे. सोपान दादा सुराशे असेल, काय त्या परिवाराने अत्यंत स्वागत केलं. संप्रदायाबद्दल किती प्रेम, आपली श्रद्धा, आस्था आहे, हे आल्यानंतर मन भरून येतं. तुमच्या गळ्यातल्या माळी पाहिला, परमार्थ पाहिला की मन गदगद झाल्याशिवाय. अरे किती ती सुंदर तयारी. पक्वांना सुद्धा देवांना अत्यंत मोतीचूर लाडू काय, जिलेबी काय हो देतं. बायको वेळेवर आम्हाला भाकर देत नाही, एवढं इथं तुम्ही. हे संप्रदायावरती असलेलं तुमचं प्रेम आहे. आमचा सोपान दादा असेल सुराशे, रामलाल दादा सुराशे आहेत, इकडं गणेश दादा सुराशे आहेत, आणखी वैभव गोळे असेल, आणखी एक नाव कोण, विष्णू सुराशे. ही सगळी लेकरं आहेत. या सगळ्यांना वंदन करतो. आपण सौजन्य घेतायत. काय ना, देणे के दिन होते लेकिन देणे का दिल नहीं होता. निकळकर, देणे के दिन होते लेकिन देणे का दिल नहीं होता. किसी के पास देणे का दिल होता है लेकिन देणे के दिन नहीं होते. पण इथं काय समृद्धी गेलेली आहे. देणे के दिनही तुमच्याकडे आहेत आणि देणे का दिलही तुमच्याकडे पाहायला मिळतोय. सर्वांना मनस्वी वंदन करतो. इथं अकोल्याच्याही काही बरीचशी मंडळी आहेत, चेअरमन उपस्थित आहे, त्यांनाही वंदन. बरीचशी मंडळी आलेत. देवगाववरून आमचे नवनाथ दादा असेल, साईनाथ राव, दीपक राव, बरीच भगवान राव, बरीचशी मंडळी या ठिकाणी. आमचे प्रसिद्ध उद्योजक आमच्या मुरम्या गावचे
ते या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे शुभम दादा चेडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मनस्वी वंदन करतो. सगळ्यांचं नाव घेणं आता काही शक्य नाही. तुमचं नाव घेतो, उखाणा घेऊन घेतो. हनुमंतराच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून तुम्हा सर्वांचं नाव घेतो. छत्रपतींचा मान राखून विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अत्यंत उत्तम ते ठाव रम्य स्थळ अशी प्रसन्नता या ठिकाणी पाहायला मिळते. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा चिंतन करता निवडलाय. लक्ष माझ्याकडे द्या. या अभंगामध्ये साधना करण्याकरता प्रवृत्त करतायत. जी शांती ब्रह्म एकनाथ महाराज साधना करण्याकरता प्रवृत्त करतायत. याचं कारण आहे, विज्ञानामध्ये साधने वापरली जातात, पण अध्यात्मात साधना वापरली जाते. विज्ञानावरती आमचा विश्वास आहे, पण अध्यात्म आमचा श्वास आहे. विज्ञान गतिदायक आहे, पण अध्यात्म सद्गतिदायक आहे. विज्ञानाने तुमचं चातुर्य विकसित होईल, पण अध्यात्मामुळे चरित्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. हे संतांनी हेरलं. जागतिक लेवलला तुम्ही बघा, हे संतांनी हेरलं. अध्यात्म सुख हे परमोच्च सुख आहे, हे संतांनी हेरलं. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज देखील समाजाच्या पाया पडतात. अज्ञानाने पछाडलेल्या समाजाच्या पाया पडतात. जी नाथ महाराज तुमच्या आमच्या पाया पडतात, त्या नाथांचा अधिकार काही सामान्य नाही आहे. प्रपंच परमार्थस्य संयोगेन सत्कृतः प्रतिष्ठानस्य देवाय एकनाथाय ते नमः. अर्थात प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा समन्वय साधत जगासमोर एक आगळा वेगळा आदर्श ठेवला ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. मुघल सत्तेची राजवट असताना त्याही काळात कथा कीर्तन मंदिरं उद्ध्वस्त केल्या गेली, परमार्थ बंद पाडला गेला. त्याही काळात नाथ महाराजांनी परमार्थ तेवत जिवंत ठेवण्याचं काम त्या काळात नाथांनी केलं ना. दुर्बळाची कन्या सामर्थ्याने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची, किंवा परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या शेवटी, देह तैचा, हे ज्यांचं तत्वज्ञान आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. निकळकर ऐकणारी चांगली मंडळी आहे. सुरुवातीला एक नाथांचा 5 मिनिटं अधिकार सांगतो. नाथ महाराजाने भागवतातील दशमस्कंद जो अध्याय आहे ना, त्यातली पंचाध्यायी नाथांनी पूर्ण केली. अर्थात संस्कृतातलं भाष्य ते मराठीत ट्रान्झेक्शन केलं. मग ती छोटीशी पंचाध्यायी एक सद्ग्रस्त तो ग्रंथ घेऊन काशीला जाऊन पोहोचला आणि मणिकर्णिका घाटावरती तिथं गेल्याच्या नंतर तो पंचाध्यायी तो ग्रंथ सकाळी सकाळी मनन पठन निधी ध्यासन करायला लागला. संस्कृतातलं भाष्य ते मराठीत रूपांतर केलं. ते तिथल्या विद्वान प्राकंड्य ब्राह्मण मंडळी त्यांच्या कानावरती ते शब्द पडले. हे संस्कृतातलं भाष्य मराठीत रूपांतर कुणी केलं? पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणा त्यांना बोलावून. नाथ महाराजांना बोलावलं. अद्वा तद्व नाथांचा अपमान करतायत. तुम्हाला माहित आहे, भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिरवान भारती. अर्थात गिरवान म्हणजे संस्कृत भाषा, ही देवाची भाषा आहे. संस्कृत वाणी देव बोले. प्राकृत काय चोरापासून झाली, हे उत्तर नाथांनी दिलं. मग मराठी भाषा ही काय चोरांची भाषा आहे का? नाथ महाराज अगोदर काहीच बोलले नाही. याचं कारण नाथ महाराज शांत, फार शांत. एक उंचीचं वाक्य सांगेल निकळकर, सगळं करणारा व्यक्ती शांत राहू शकतो की नाही मला माहित नाही, पण शांत राहणारा व्यक्ती सगळं काही करू शकतो. शांत राहणारा व्यक्ती, शांत दांत जीवन हे नाथ महाराजांचं. नाथ महाराज काही बोलत नाही, पण एक वाक्य बोलल्याच्या नंतर ते म्हटलं, जरा नाथ महाराज जास्त बोलतायत. संस्कृत वाणी देव बोले, जास्त बोलतायत. ग्रंथ घ्या, गोदावरी पात्रात फेकून द्या. निकळकर ग्रंथ घेतला, ती पंचाध्यायी घेतली आणि गोदावरी पात्रात फेकून दिलं. अहो, नवल असं घडल्या गेलं. गोदावरी मातेनी वज्रचुडे मंडित हात बाहेर काढलेत आणि नाथ महाराजांचा ग्रंथ झेलवला. नाथांचा ग्रंथ झेलवला. काशीमधले विद्वान प्राकंड्य ब्राह्मण मंडळी आश्चर्यचकित. हे काय नवल आहे? नवल नाथ महाराजांची त्या काळात हत्तीवर बसून मिरवणूक काढली. त्या काळात नाथांची अधिकार पाहिला ना, त्या काळात नाथांची मिरवणूक अधिकार सामान्य नाही. 36 वर्ष देवानी काम करावं. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदे त्याचे पाये. भावे निळा वंदे त्याचे पाये. अनन्य भक्ती भावे निळा वंदे त्याचे पाये. अनन्य भक्ती भावे निळा वंदे त्याचे पाये. हरी हो वाळू आरती स्वामी
महाराज. त्या नाथांचा अभंग, लरा पांगरकरांचे काही तुम्ही पुस्तक वाचले, ते हाती पडले तर तुम्हाला नाथांचा अधिकार आणि त्यांची उंची तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराज असे एकमेव संत होते, ऐका बरं, श्रीमंत, शांत आणि संत, तीनही गुणाने असणारे, युक्त असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अहो, श्रीमंती, प्रापंचिक श्रीमंती आणि आध्यात्मिक श्रीमंती काही त्यांची सामान्य नव्हती. प्रापंचिक श्रीमंतीचा जर विचार करू गेलो, अहो, भिकारी जरी आला तर तो सोन्याच्या ताटात जेवायचा. प्रापंचिक भिकारी जरी आला तर, आजही कधी तुम्ही जुन्या वाड्यात जर आला नाथांचा, जिथं विजयी पांडुरंग मूर्त आहे तिथं या कधी आलात तर ती मूर्ती तुम्ही तिथं दर्शन घ्या. नाथांचा वाडा बघा, त्या नाथांच्या वाड्याच्या जर तुम्ही भिंती बघितल्या ना, त्या भिंती म्हणजे एवढ्या मजबूत भिंती, ट्रॅक्टरच्या ट्रायली लावून जाईन अशा नाथांच्या जुन्या वाड्यातल्या भिंती. आजच्या भिंती म्हणजे यमुनाक्काने खेळा ठोकान सुमन अक्काच्या घरात जाव. यमुनाक्काच्या खेळाला सुमन अक्काने तेलाची कॅन लावावी, यमुनाक्काने तिचा खेळा काढून घ्या आणि सुमन अक्काची तेलाची कॅन लावून जा. ही आताची प्रापंचिक श्रीमंती, ही आपली श्रीमंती आहे. ते नाथ महाराज होते. प्रापंचिक श्रीमंती गडगंज होती, पण आध्यात्मिक श्रीमंती देखील काही सामान्य नाही. अभिर गुलाल उधळीत रंग रंग रंग, हरिनाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठाचे कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. असं पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग, पायरीशी होऊ दंग गावोनी अभंग. नाथा घरी नाथा घरी नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग सखा. आध्यात्मिक श्रीमंती देखील उंचीची होती. चला, नाथ महाराज श्रीमंत होते, नाथ महाराज शांत होते. एवढे शांत येवण अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. तुम्हाला हे सगळ्यांना प्रसंग माहित आहे. एक म्लेंच्या अंगावरती थुंकला, पण नाथांनी काही प्रतिउत्तर दिलं नाही. एवढी शांती नाथ महाराजांची. काय नाथ महाराजांचं ते जीवन होतं. आयुष्याला कलाटणी मिळेल, संतांच्या विचाराने मिळू शकते. नाथ महाराजांचं ते जीवन एवढे शांत. मी सहज कीर्तनात म्हटलो फार शांत होते नाथ महाराज. बरं का, तुमचा भगवा रुमाल, काय नाव तुमचं? हा, भाऊसाहेबराव. गावातलेच का? अकोल्याचे आहेत का? कीर्तनाला होते वाटतं. मागे माझं कीर्तन झालं, रामनवमीच्या त्या उत्सवात कीर्तन झालं. भाऊसाहेबराव जगताप म्हणायचं का तुम्हाला? काय म्हणायचं? राऊत म्हणू का? हा, काय राव, संजय राऊत म्हटलं चालेल का? मग काही म्हणा. हा, चला भाऊसाहेब भाऊ. मला सांगायचं, मी असं म्हटलं नाथ महाराज फार शांत होते. एक सद्ग्रस्त माझ्याकडे, तरुण माझ्याकडे आला. महाराज, आमच्याही घरामध्ये प्रापंचिक कलह वारंवार होत असतात, मलाही शांत व्हायचं. म्हटलं चल पैठणला, नाथांचं दर्शन, गोदावरी पात्रात स्नान वगैरे कर आणि आपण संकल्प करूया. तो स्नान करून वरती आला. म्हटलं दादा, तू आजपासून काय सोडलं? महाराज, मी आजपासून राग सोडून दिला, मी शांत झालो. बहुत बढिया. म्हटलं काय सोडलं? हो महाराज, मी राग सोडून दिला. म्हटलं दादा काय सोडलं? महाराज, मी आजपासून राग सोडून दिला. म्हटलं काय सोडलं दादा? महाराज मी राग सोडून दिला, हो राग सोडून. म्हटलं दादा काय सोडलं, मला जरा थोडंसं ऐकायला. किती वेळ झालं सांगतो राग सोडला म्हणून तुम्हाला? कळतं तर बघा, जास्त त्रास करून घेऊ नका. माझ्या कीर्तनातले विनोद हे असेच असतात, थोडेसे फायजीचे आणि उंचीचे असतात. थोडंसं लक्ष दिलं तर कीर्तन कळेल आणि उंचीचे विनोदही लक्षात येईल. मी सहज पुण्याला गेलो, म्हटलं गाडी बदलूया, निर्णय घेतला. म्हटलं गाडी आता बदलली पाहिजे, जरा रनिंग भरपूर झालाय, गाडी बदलली पाहिजे, असं काहीतरी घेतलं पाहिजे. मी गेलो, ड्रायव्हर होता सोबत. महाराज कुठली गाडी घेणार? म्हटलं अत्यंत सुंदर धवल वस्त्र असणारी गाडी आपण, त्या ठिकाणी धवल शुभ्र, असं धवल शुभ्र गाडी आपण घेणार. नाही, निघालो मी मागे, चाललो म्हणे मी. नाही. म्हटलं झालं काय? नाही आपल्याला नाही घ्यायची गाडी. म्हटलं झालं काय? नेमकी घ्यायची तरी कोणती? तो म्हणे महाराज, आपल्याला घ्यायची तर व्हाईट गाडी घ्यायची. विठाल लक्ष दिलं तर काहीला घरी गेल्यानंतर कळेल. ही घरी गेलं असं, घरी गेल्या. मला सांगायचं काय, श्रीमंत, शांत आणि संत असणारे नाथ महाराज. ऐका ना, ऐका. तीनही गुणांनी युक्त असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. ते संतांचं जीवन आहे. संत होणं काही सोपं नाही बरं. विद्वान व्यक्तीचा शब्दांचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीवरती पडतो, पण साधूच्या शब्दांचा प्रभाव डायरेक्ट जीवनावरती पडतो.
ते साधूचं जीवन असतं. एक उंचीचं वाक्य सांगेल निकळकर, संत कभी स्वर्ग नहीं जाते, संत कभी स्वर्ग नहीं जाते, वो जहाँ जाते हैं वहाँ स्वर्ग बना देते हैं, वहाँ स्वर्ग बना देते हैं. और पापी कभी नरक नहीं जाता, पापी कभी नरक नहीं जाता, जो जहाँ जाता है वहाँ नरक बना ही लेता है. संतांचं जीवन म्हणजे काही सामान्य नाही बरं, सामान्य नाही. पैसा वगैरे हा महात्मा हा बोधानी मोठा असतो, महात्मा पैशाने मोठा नसतो. पैसे फक्त आम्हाला लागत आहेत, महात्म्यांना पैसे नाही, ते बोधानी मोठे असतात. काय ना, सम्राट के साथ रहकर राज भोगना ही बुरा है, सम्राट के साथ रहकर राज भोगना ही बुरा है, न जाने कब रुला दे, और फकीर के साथ रहकर भीख मांगना ही अच्छा है, न जाने कब भगवान से मिला दे, न जाने कब भगवान से मिला दे. ती साधूची उंची असते, म्हणून संतांचा सहवास हा अत्यंत महत्वाचा आहे. दया क्षमा ज्याचे अंगी, संत तोची दाना जगी, संत तोची दाना जगी, संत तोची दाना जगी, ओ संत तोचे दाना जगे, संत तोचे दाना जगे, संत तोचे दाना जगे. दया क्षमा ज्याचे अंगी, दया क्षमा ज्याचे अंगी, संत तोची दाना जगी, संत तोची दाना जगी, संत तोची दाना जगी. संत तोचे दाना जगे, संत तोचे दाना जगे, ओ संत तोचे दाना जगे. लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, जगी विरक्त तोची जाना. वा, ते संत जीवन आहे. ऐका ना, संत जीवन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मानवी जीवनामध्ये संत जीवन या 2-3 गोष्टीविषयी अज्ञान आहे. संतांविषयी अज्ञान आहे, देवाविषयी अज्ञान आहे आणि जगाविषयी अज्ञान आहे. निकळक कर, थोडंसं सोपं करून सांगतो. एखाद्या वेळेस जग कळालं नाही तरी चालेल, देवाच्या स्वरूपाची ओळख झाली नाही तरी चालेल, पण संत जीवन करणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. समुद्र किती खोल आहे, भाऊसाहेबराव, हे समुद्राच्या काठावरती बसल्यानंतर कळेल का समुद्रात फिरायला गेल्यानंतर कळेल? बोला बोला. हा, फिरायला गेल्यानंतर समुद्र किती खोल आहे हे समुद्राच्या काठावरती बसून कळणार नाही, समुद्रात फिरायला गेल्यानंतरही कळणार नाही. समुद्रात खाली उतरावं लागेल आणि त्याची खोली तेव्हा लक्षात येणार, बरोबर? तसं संत जीवन कळण्याकरता त्याला संत व्हावं लागेल. मफरल, ओ मौली, तुम्ही पायाचा त्रास आहे का तुम्हाला? असं मोकळं बसा, काही टेन्शन नाही, घालीन लोटांगण मोकळं, असं तर काही नाही, असं राहू द्या, काही मी काही करत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही, असं बिंदास बसा. हा, थंडी वाजते? नाही, रामनामाची बंडी धारण केली तर ही नैसर्गिक थंडी काय वाजणार आहे? असं मोकळं बसा तुम्ही, टेन्शन घेऊ नका. बहुत बढिया. आकाशाला कवटाळायचं आहे, तर आकाशापेक्षा हात बारीक पाहिजेत का आकाशा एवढे पाहिजे? बोला बोला. चांदीचं नाणं माझ्या खिशात आहे, जरा बोलत चला. आकाशाला कवटाळायचं तर आकाशापेक्षा हात बारीक पाहिजेत का आकाशा एवढे पाहिजे? आकाशा एवढे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा उत्तर बरोबर दिल्याबद्दल. उत्तर अत्यंत चुकीचं आहे. आकाशाला कवटाळायचं आहे तर आकाशापेक्षा हात बारीक असून चालणार नाही, आकाशा एवढे नाही, आकाशापेक्षा मोठे पाहिजे. तसं संत जीवन करण्याकरता त्याला संत व्हावं लागेल. आयुष्यात एक मुमेंट संतांची आयुष्याला कलाटणी देऊ शकते, ते संत विचार आहे. ऐका ना निकळक कर, ते संत विचार आहे. आज सगळ्या गोष्टी अपडेट होत चालल्यात. व्हॉट्सअप अपडेट करा, ट्विटर अपडेट करा, इन्स्टा अपडेट करा. जंगली रमी पे आओ ना महाराज, ते बंद झालं, बरं झालं. भाषा तरी थांबल्या, बंद झालं, बरं झालं. अलीकडे काय ते ड्रीम 11 ते सगळं बंदच आहे, मला असं वाटतंय. बरं आहे ते, त्यापासून वंचित राहिलेलं बरं. त्याचं जास्त लोन पसरायला नको, नाहीतर नाद करते काहीतरी आहे ते.
हा म्हणजे चला त्या ट्रॅकवरती यायला नको. मला सांगायचं काय, व्हॉट्सअप अपडेट करा, ट्विटर अपडेट करा, इन्स्टा अपडेट करा, रोज वारंवार आम्हाला मेसेज येतात. पण असं 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 कधी ऐकलं का तुम्ही, ज्ञानेश्वरी अपडेट करा, गाथा अपडेट करा, चिरंजीवपद, आनंद लहरी, शुकाष्टक ही ग्रंथ अपडेट करा, असा कधी मेसेज आला तुम्हाला? नाही. 750 वर्ष झाले गाथा ज्ञानेश्वरी हे काही अपडेट नाही. पण एक उंचीचं वाक्य सांगेल निकळकर, गाथा ज्ञानेश्वरी काही अपडेट नाही, पण गाथा ज्ञानेश्वरीने माणसं मात्र अपडेट केली. माणसं मात्र अपडेट केली. ती ताकद ती संतांमध्ये आहे. म्हणून संत जीवन करणं अत्यंत महत्वाचं आहे. ऐका ना, हे लेकरांनो बोलू नका, लक्ष माझं आहे, गोड लेकर आहे. असं असं ही किती लेकरं सुंदर आहे. असं इकडे माझ्याकडे लक्ष द्या. 7 1 81, 7 2 82, 7 3 83. किती गोड. हे आता 2028चा कुंभमेळा येणारच आहे. चला जरा लक्ष, हे माझ्याकडे लक्ष द्या. अरे हे बाळा, तुझं नाव काय? तू बसलेला हा हा नेहाल. नेहाल चांगलं नाव आहे तुझं रे. हा सिद्धार्थ. संस्कार. अरे वा वा, संस्कार चांगले. चप्पल घालून बसला आणि संस्कार. क्या बात आहे. राहू दे तू कीर्तन लाजू नको, कीर्तनाला आला हे महत्वाचं आहे. चांगली नावं चांगली ठेवली पाहिजे. अरे संस्कार वगैरे ही नावं छान आहे. एक जणांनी नाव ठेवलं, पोराचं नाव ठेवलं विकी. विकी नाव ठेवलं, सगळ्या घरादाराला विकून टाकलं त्यांनी. कसं असे नावं चांगले ठेव, काही नावं ठेवतात नागेश बाबा, मुलीची नावं ठेवताना चांगली ठेवली पाहिजे. उज्ज्वला वगैरे असे खताची नावं कुठं ठेवत असते का? खताची नावं ज्याला दिलं त्याचं खतच होतं ना. चला मला सांगायचं काय, नाथ महाराजांचं जीवन ग्राउंड लेवल पर्यंत जातात. ऐका काय, जसं असेल तसं पेरावं लागतं, थोडंसं लक्ष द्यायला लागतं. नाही लक्ष द्या माझ्याकडे. ग्राउंड लेवल पर्यंत जातात, समाजाच्या पाया पडतात, भीक मागतात, ग्राउंड लेवल पर्यंत जातात. भजन करा, साधना करा, उपासना करा, अशी भीक मागतात. एक सद्ग्रस्त नाथांकडे आला, आम्ही उपासना साधना नक्की करू, पण भोगात बदल करण्याची ताकद जर भजनात साधनेत असेल तर नक्की आम्ही उपासना साधना करू. नाथ महाराज म्हणतात भोगात बदल करण्याची ताकद आहे. हरी कृपे त्याचा नाश झाला, हो हरी कृपे त्याचा ताकद आहे. बरं, भोगात हरी कृपे त्याचा नाश झाला. ऐका सोपानराव इकडे लक्ष द्या. भोगात बदल करण्याची ताकद आहे. भोगात बदल करणे अनेकशे उदाहरणं आहेत, पण वेळ माझ्याकडे कमी आहे. आज तुम्हाला प्रसिद्ध उदाहरणं माहीतच आहे. शबरी मातेचं जीवन माहिती आहे तुम्हाला, सुदामजीचं जीवन आहे. सुदामजीने देखील तुम्हाला माहीतच आहे, 18 विश्व दारिद्र्यता गरिबी भोगली, पण मुष्टीभर पोयासाठी गाव सोन्याचे दिले गा. चेअरमन भोगात बदल करण्याची ताकद ओनली देवामध्ये आहे. कारण या जगाची निर्मिती कुणी केली? आमदाराने, खासदाराने, पंतप्रधानाने? कुणी केली या जगाची निर्मिती? जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या. पहिलं काहीच नव्हतं. जपान नाही, आशिया खंड नाही, भारत देश नाही, महाराष्ट्र नाही, बदनापूर नाही, अकोला नाही, निकळक नाही, इथं बसलेलं कुणीच नव्हतं. फक्त मी एकटा होतो. असं देव म्हणतो, असं देव म्हणतो. तो एक परमात्मा होता. जंबूया दीप माझे एक पंढरपूर गाव ग, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव ग. चला जाऊ तया ठाया, चला 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 जाऊ तया ठाया, काही भोजन मागया, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष
विश्वाची निर्मिती केली आहे. भोगात बदल करण्याची ताकद आहे. शबरी मातेचं जीवन बघा ना, आयुष्याकडे लोट केलं शबरी मातेने. रामा रामा रटते रटते, रामा रामा रटते रटते, रोज सवेरे वन में जाकर रास्ता साफ कराती हूँ, अपने प्रभु के खातिर वन से फल चुन चुन के लाती हूँ, मीठे मीठे बेरन से भरी लाई मैं डगरिया, हरि रामा रामा रटते रटते, रास्ता देखत शबरी की उमर गई सारी. आयुष्याकडे लोट केलं शबरी मातेने. शबरी कहती थी, देशवासियों, कळतंय वो कहती थी, राम आएंगे, राम आई गए. प्रदीर्घ काळानंतर 550 वर्षानंतर राम मंदिर हे तुमच्या आमच्या पुढ्यात झालंच ना. हे मी कुठल्या पक्षाचे नाही बरं, ज्याचं पांडुरंगावरती लक्ष तो आमचा पक्ष. आम्हाला पक्ष वगैरे काही घेणं देणं नाही, पक्षाची वगैरे. काही माणसं आवडतात, काही माणसं काही आवडतात. गडकरी हा माणूस आवडतो तो ओनली रस्त्यामुळे. समृद्धी एक्सप्रेस व तो बाळासाहेब ठाकरे महामार्ग, कुठेही आम्ही महाराष्ट्रात कुठेही ऑनली 2-4 तासात ॲटलिस्ट प्रवास आम्ही काटून घेतो. त्याच्यामुळे नितीन गडकरी हा व्यक्ती मला आवडतो. नितीन गडकरी नाही, नितीन रोडकरी नाव पाहिजे होतं त्या चेअरमन. उत्तम मनुष्य आहे. रोडकरी नाव, नितीन रोडकरी नाही, नितीन पुलकरी नाव पाहिजे होतं. चांगला मनुष्य. आणखी सांगू, नितीन रोडकरी. विठाल भोगात बदल करण्याची ताकद आहे. भोगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज. ऐका लाडकी बहीण, लक्ष द्या. भोगात बदल करण्याची ताकद तेव्हा त्या भजनात, उपासनेत, साधनेमध्ये आहे. नाथ महाराज समाजासमोर जात आहे आणि भीक मागतात. अय बापा हो, अय बापा हो, काय करा करा रे बापानो, साधन हरीचे. हो बढिया हो. करा रे बापानो, साधन हरीचे. करा रे बापानो, साधन हरीचे. वा 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 वा. करा रे बापानो, साधन हरीचे. हो करा रे बापानो, साधन हरीचे. करा रे बापानो, बाबानो, साधन हरीचे. करा रे बापानो, साधन हरीचे. करा रे बापानो, साधन हरीचे. जनी करणीचे करू नका, जनी करणीचे करू नका. हरिमुखी गाता हरपणीचे गा. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपणीचे गा. हरपणी हरिमुखी गाता सांगावं पण नाही लागलं लोकांना की टाळ्या वाजवा म्हणून.
ही दात असते. आणि गाणं आहे ना ते श्रवणीय आहे म्हणून ते बहुत बढिया श्रवणीय आहे. बऱ्याच जणांचं गाणं सहनीय असतं. चल ते गोड आहे, बहुत बढिया. असे गुणवान मिळाले की आनंद मिळतो. त्या वडाळी भुईला माझं कीर्तन एक कीर्तनाला ते बुवा होते. मी काल्याचं अभंग माझं मी गोकुळीच्या सुखा हा अभंग घेतला. म्हटलं महाराज म्हणतात पहिल्या चरणात गोकुळीच्या सुखा, त्याकडे प्रमाण दिलं. अरे गोकुळीच्या सुखा, अरे गोकुळीच्या सुखा. म्हटलं बाबा अरे कुठं हो, ते फक्त गोकुळीच्या सुखा आहे फक्त. मग ते म्हणतात फक्त गोकुळीच्या सुखा. अरे म्हटलं का रे बाबा असं का, असे दळभद्री मिळतात पण. म्हटलं फक्त नाही रे बाबा, ते नुसतं गोकुळीच्या सुख आहे. मग ते म्हणतं पण अत्यंत गुणी माणसं कीर्तनाला, ही सगळी दर्दी माणसं आहेत, रसिक माणसं आहेत. अरे कीर्तनाला बळीराम बुवा आहेत, गजानन बुवा आहेत, अत्यंत मैफिल बढिया रंगलेली आहे. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जहाँ मेरी अपनी सेवा कुछ नहीं. मुझे मेरी मस्ती मस्ती हम हमारी मस्ती में. म्हणजे काल्याच्या दिवशी होता थोडासा त्रास पण ऐकायला चांगलं मिळतं ना. करा रे बापांनो साधन हरीचे ऐका ऐका. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला आज्ञा करतायत की उपदेश करताय तो. हे लेकरांनो इकडे लक्ष द्या माझ्या. माऊली बोला बोला, तुम्ही मफरेलवाले. थंडी जास्त वाजते नाही ना, मग सोडा ना. वा, टोपी नाही धारण करत का? टोपी धारण करत जाणं तुम्ही, गरजेची आहे तुम्हाला. वा नाही, मनुष्य गोड आहे, जरा लक्ष. वा गोड. नाथ महाराज उपदेश करतायत की आज्ञा करतायत आपल्याला? उपदेश करतात की आज्ञा? आपल्याला उपदेश आहे पण त्याही पेक्षा नाथांची तळमळ आहे, ती आज्ञा करतात आपल्याला. कारण पाया पडतात, अय बापा हो, अय बापा हो, साधना करा. साधना कर्म मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग, अनेक प्रकारची उपासना आहेत आणि अनेक प्रकारची साधने आहेत. पण सुंदर म्हणजे अत्यंत सोपं प्लॅटफॉर्म, सोपा तो म्हणजे ते भजन आहे, ती साधना आहे, ती साध्यापर्यंत पोहोचते. ऐका ना, साध्य जरा उंचीचं असेल निकळक कर, तर साधना माणसाला अजिबातच कठीण वाटत नाही. फक्त साध्य हे व्यक्तीचं उंचीचं असलं पाहिजे. तुम्ही आम्ही अलीकडे साधने वाढवतोय. मला असं वाटतंय त्याला वेलांटी द्या एक, साधनेच्या ऐवजी साधना वाढवा. साधने वाढवण्यात तुम्ही आम्ही सगळेजण व्यस्त आहोत. स्ट्रक्चर पूर्ण होतं, बिल्डिंग खालचं ते स्ट्रक्चर पूर्ण होतं, एक मजलाही पूर्ण होतो, तरी गज काढलेलेच आहे आपण. वर गज, सेकंड मजला वरला मजल्यासाठी. हे भौतिक त्याच्या सगळ्या गोष्टी आपण, तुम्ही भौतिक सुखाने तुम्ही खरं तर तुम्ही सुखी व्हाल पण तुम्ही समृद्ध नाही होणार. नाही, समृद्ध होताल पण सुखी नाही होणार तुम्ही. भौतिक ह्या सगळ्या गोष्टी प्रपंच जीवनातल्या व्यवहारातल्या तुम्ही समृद्ध व्हाल पण सुखी नाही होणार. मग सुखी होण्याकरता आपुला तो एक मंत्री करोनी घ्यावा, तेणे विण जीवा. नाही, आपुला तो एक देव, तुम्ही ऐकणारी चांगली आहे, देव करुणी घ्यावा. त्याशिवाय नाही. साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर साधना. मला असं वाटतं तुम्ही सगळेजण निकळक कर. गावातले सगळे मंडळी रोज 10 माळीचा जप करता, बरोबर ना? माळी आहेत का? पण 10 करत असेल, काही करत असतील मंडळी उपासना भजन करणारे, तर त्यात ऍड करा 10 माळी आणखी 20. आम्हाला थोडीशी साधना वाढवता येईल का? ज्ञानेश्वरीच्या रोज आपण 50 ओव्या वाचतो, बरोबर ना? तर 100 थोडस त्यात वाढ करा, दुप्पट करा. साधना थोडीशी दुप्पट करण्याचा प्रयत्न करा. महाराज आम्ही भौतिक या प्रापंचिक सुखातले आम्ही हे सगळे सुख शोधणारी माणसं आहोत. आम्ही नेमके आम्हाला सोपा काहीतरी उपाय सांगा. तुम्ही नाथांचे काही अभंग वाचत जा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, या पद्धतीचं थोडंसं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. थोडंसं भजना करता, चिंतना करता वेळ द्या. एक सोपं करून सांगतो, जास्त काही क्लिष्ट बोलत नाही. तुम्हाला सगळ्यांना नारळ माहिती आहे का? नारळ माहिती आहे सगळ्यांना. नारळाच्या आत कवटी असते, कवटी माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? कवटी करवट म्हणतात का आपल्याकडे? त्या करवटीच्या आत खोबळा असतो, बरोबर? तो खोबळा त्या करवटीला चिटकतो का? नाही चिटकत. मग त्यात खोबळा नाही का? आहे ना? आहे. त्या पद्धतीचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. चिकू माहिती आहे का तुम्हाला? चिकू टोपीवाले बाबा, तुम्ही तुमचं नाव काय? अरे क्या बात आहे, आवाज लई कडक आहे. अरे बा,
बूढ़े हो गए तो क्या वाह कभी है बूढ़ा होता है क्या अंकुशराव वा वा अकोले करे क्या म्हणूनच लय आवाज आहे त्यांचा वा तुमच्या आवाजच कारण तुमचं पाणीच इथून आहे ना तुम्हाला तिकडे तुमची विहीरच इथं आहे म्हणे चेअरमन अंकुशराव बरोबर अंकुशराव नाव चिकू माहीत तुम्हाला बरोबर तुम्ही नाही चिकू 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 माहित आहे मग कळेल आम्हाला पावती पाहिल्यानंतर चिकू चिकू मध्ये बी असतं ते बी चिटकतं का चिकूला ते बी चिटकतं का नाही त्या बियासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करा सोपं सांगतो आणखी शिडी शिडी माहितीये तुम्हाला शिडी निकळकर शिडी माहितीये तलावात पाणी प्यायला जाते किती अंतरावरून पाणी पिते ती 200 फूट अंतर 100 फूट अगदी तलावाजवळ जाते अलगद गुडघे टेकवते अलगद स्वच्छ पाणी पिते येणाऱ्या जाणाऱ्याला आहे तसं ॲज इट इज स्वच्छ पाणी ठेवते शेळीसारखं जीवन जगता येईल का वाह वाह शेळीसारखं जगा म्हैस माहिती आहे तुम्हाला म्हैस 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 माहिती आहे किती अंतरावरून पाणी पिते ती पाण्यात जाती तिथंच पाणी पिती सगळा राडा करते पाणी दूषित करून टाकते नागेची येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी पिण्याकरता ठेवत नाही आजच्या कीर्तनातलं एवढं वाक्य घरी घेऊन जा निकळकर संसारात प्रपंचात जीवन जगत असताना तुम्ही शेळीसारखं जीवन जगा म्हशीसारखं राहू नका एवढं जरी आजच्या कीर्तनातून घेतलं तर कीर्तन आमचं सफल झाल्याशिवाय राहणार नाही सफलच होईल ना आयुष्य निघून जातो कधी भजन नाही मुखाला मी 7 ते 9 कीर्तन माझं त्या इकडं बुलढाणा साईडला थोडंसं लवकर गेलो 6लाच गेलो मग कमिटी मंडळ वगैरे म्हटले यजमान आहेत तिकडे जावं लागेल मग एक अर्धा तास तिथं जाऊन बसलो पण त्यांचं ऐकावंच लागतं कारण यजमान आहे ना यजमान वगैरे आणि ज्यांना ते प्रस्थांतर जमलं त्यांचं चांगलं चालू आहे म्हणजे ती बैठक ज्याला जमली त्याचं जमतं चांगलं ते प्रस्थांतर ते गप्पा गोष्टी वगैरे लेकरू होतं छोटंसं नातू गजानन महाराज त्यांचं म्हटलं बाळा रामकृष्ण हरी म्हण ते म्हणे मी नाही म्हणत नाही म्हटलं ते रामकृष्ण हरी पोरग रामकृष्ण हरी नाही म्हटलं मग म्हातारा होत तिथं हे मूर्खा तुला कळत नाही का बाबा जे म्हणते ते म्हण आयुष्य निघून जातो पापच आहे ना हे पण भगवंताचं भजन नाम मंगळ मंगळ सकळ जन्माचे सफळ ती भगवंताची ताकद आहे पण आयुष्य निघून जातं संसाराचा धंदा हे संसाराचा धंदा हरी संसाराचा धंदा जन्मभरी केला मुखी नाही आले कधी राम नाम 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 मुखी नाही आले राम नामे वाचा शुद्ध नाही केली पुढे वेळ आली मरणाची पुढे वेळ आली मरणाची संसाराचा धंदा जन्मभरी केला आले कधी राम नाम मुखी नाही आले राम नाम मुखी नाही आले आयुष्य निघून जातं पण भजन बालपणात खेळ गवाया तरुण हुआ तो समय गवाया बालपणात खेळ गवाया तरुण हुआ तो समय गवाया जीवडा जीवडा जीवडा
कीर्तनात अशी भजनं वगैरे आली की बरं वाटतं जरा, आहे की नाही. आणि कीर्तनात प्रमाण वगैरे येण्याकरता कीर्तनकार बुवाही प्रमाणावर लागतो, तेव्हा प्रमाण येतात. त्या 2-3 दिवसापूर्वी त्या नाशिकमध्ये त्या अक्षयभवनच्या गावी त्या कीर्तनात त्या बुवानी प्रमाण दिलं. म्हटलं प्रमाणाची संगती काय लागली नाही, विषय कुठं, सिद्धांत कुठं विषय चालला, प्रमाण एकीकडेच येतात. महाराज अहो प्रमाण जाऊ द्यावं म्हणे, पण ठेवण कस का होती, ठेवण असेही आम्हाला न मिळतातच की. पण बहुत बढिया आयुष्य. जन्माला आला गेला, पाणी वाहू वाहू मेला, अशांची बऱ्याच जणांची गत आहे. संसारासाठी डोंगर जरी उचलला ना, हो निकळकर, संसारासाठी डोंगर उचला, बायको तुम्हाला थँक्यू पण म्हणणार नाही. परमार्थासाठी काडी उचला, त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, त्याचं बेनिफिट. अलीकडे काय ना, ही इथं बघा, इथे ती कनेक्टिव्हिटी आहे, इथं ती स्पंदन आहे, इथं माणसाला समाधान मिळतं, इथं समाधान मिळतं. घरी माणसाला समाधान नाही, घरी सगळी भनभन आहे माणसाला. माणसाला नरकात जायची गरजच नाही, माणसाने फक्त काही काळ घरी राहावं. चला, मी बोललो ना माझ्या कीर्तनात विनोद असतात, पण ते थोडेसे फायजे असतात. अलीकडे पत्नी पीडितांची संख्या जरा जास्तच वाढायला लागली. स्त्री म्हणजे शक्ती आहे, पण तुम्हाला वाटेल पुरुष कोण आहे, पुरुष आहे सहनशक्ती. या पलीकडे काय असणार आहे. विनोद असतात पण ते जरा फायजेच असतात, लक्ष दिलं तर कळेल तुम्हाला. बायको नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. अहो म्हणे सारखं रात्रभर झोपेत बडबड बडबड करत बसता, दे काहीतरी चांगलं असं काहीतरी काहीतरी औषध असं द्या, पेन क्लिअर, की यांची झोपेतली बडबड बंद झाली पाहिजे. डॉक्टर साहेब म्हटले एक काम करा, चांगला उपाय सांगतो, तुम्ही घरी घेऊन जा. अहो नेमकी उपाय सांगा तुम्ही, काही नाही बाकी जास्त काही करू नका, त्यांना जरा दिवसा बोलण्याची संधी देत जा. चला आणखी थोडं सोपं सांगू. एक दिवस पत्नी ने मुझे कहा, महाराज कीर्तन के लिए घूमते हो, 200-400 किलोमीटर प्रवास, रोज काट ही लेते हो, कभी कभी हमें ही घूमने ले जाया करो, हम भी थक गए, घर में बोर हो चुके हैं, कुछ हमें भी कहा घूमने ले जाया करो. मैं उसे शमशान में लेके गया. महाराज ये कहा लेके आए, मैंने कहा यहाँ लोग आने के लिए मरते हैं. विठाल विठ्ठला विठ्ठला उपासना ही अत्यंत महत्वाची आहे का, भजन हे अत्यंत महत्वाचं आहे. भीक मागतो तुम्हाला, कस्तुरी मातीत मिक्स झाली की मातीचा सुगंध येतो, माणूस भजनाजवळ आला की माणसाचा सुगंध येतो. माणसाचं मस्तक जरी फुटलं, शरीर जरी तुटलं, तर कीर्तन भजन सोडू नका. पूज्य मुरारी बापूंचं आहे वाक्य आहे, लोग तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठी है, मर जाओ लेकिन कीर्तन भजन मत छोड़ो. मर जाओ. तुम्ही येताय, बहुत बढिया, आनंद आहे. उपासना ही अत्यंत महत्वाची आहे. भीक मागतो तुम्हाला, काही येत नाही हो, 4-5 टिप न सोडले आम्हाला काही येत नाही. थोडीशी साधना, भजन, चिंतन, बाकी जास्त काही येतही नाही आम्हाला. पण ज्ञानोबरायांनी काय दिलं नाही आम्हाला, ही थोडंसं भजन वगैरे करतो. आज 15-15, 20-20 लाखांच्या गाड्यात आम्ही फिरतो. ही साधनेची, भजनाचीच ताकद आहे ना. हे उपासना केली पाहिजे, थोडासा वेळ लागेल. साधना फलाची अपेक्षा लगेच करू नका, साधना करत राहा, साध्य मिळणारच आणि फळ मिळणारच आहे. अहो तुम्हाला माहिती आहे वसंतराव देशपांडे, मी वसंतराव हा चित्रपट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तो व्यक्ती वसंतराव देशपांडे 43व्या वर्षी गाजलेत ते. अहो एक राग 6-6 महिने त्यांनी आळवावा, 44-45व्या वर्षी त्यांना महाराष्ट्रात ओळख मिळते. उपासना आणि त्या माणसाचं भजन म्हणजे सामान्य गोष्ट आहे का. अलीकडे 2-4 चाली बसले म्हणजे आम्ही अडवणे, हे लगेच स्टेज मिळेल, 2-4 टिपणं बसले की लगेच महाराष्ट्र, कसं शक्य आहे ते. जाऊ द्या ना, काळ जाऊ द्या ना. उपासना करा, थोडंसं साधना करा, भजन करा, ते मिळणारच आहे. त्याच्याकरता जास्त खटाटोप असं काही करत बसू नका. मला सांगायचं काय, हे लेकरांनो बोलू नका ना रे, तुम्ही किती गोड बसले सगळे, फक्त झालं थोडं राहिलं आता. बहुत बढिया. उपासना अत्यंत महत्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे साधनेची ताकद. हित प्रेमानंद स्वामी, आताची तरुणाई, त्यांची बरीचशी फॅन फॉलोअर्स आहेत. तो महात्मा, ती त्यांची साधना आणि उपासना म्हणजे काही सामान्य नाही आहे. मोठी माणसं तिथं आज वेटिंगला आहेत. विराट कोहली असेल, डॉक्टर मोहन भागवत, असे उंचीचे माणसं, शिल्पा शेट्टी मागे जाऊन आली, वेटिंगला आहेत. त्याचं कारण ती उपासना आहे त्या व्यक्तीकडे. तो महात्मा त्या उंचीचा आहे, त्यांना दोन्ही किडण्या नाहीये. निकळकर साधनेची आणि उपासनेची ताकद बघा, दोन्ही किडण्या नाहीत त्यांना. डॉक्टरनी ओनली 5 वर्षाची गॅरंटी दिली होती, आज ते 21 वर्षे झाले त्याच ताकदीने भजन करतायत. IBN लोकमत, TV9, पत्रकार परिषद, डेली हंट, ही सगळी चॅनलवाले जातात. कौन सा ऐसा रीजन है, कौन सी ऐसी बात है,
5 वर्षाची गॅरंटी दिली. 21 वर्ष झाले भजन करतायत. किडण्या नाही हो तुम्हाला, किडण्या नाही. त्यावेळेस पूज्य स्वामीजींचं वाक्य घरी घेऊन जा. स्वामीजी म्हणतायत, कोण म्हणतं मला किडण्या नाही? एक किडनी माझी राधा आहे आणि एक किडनी माझी कृष्ण आहे. एक किडनी माझी कृष्ण आहे. कोण म्हणताय? उपासना, ती भजन मोठी मोठी. विराट कोहली त्याचे 3,000 करोड फॅन फॉलोअर्स आहेत. 3,000. त्या अनुष्का शर्मा त्याची पत्नी, तिचेही तेवढेच फॅन फॉलोअर्स आहेत. तरी देखील घुटणे टेकवत स्वामीजी समोर भजनाची भीक मागतायत. 40-50 हजार पगारवाल्याने आणि 5-10 एकर आहे, समृद्धी 1 एकर गेली माई. लय अडवाणी करू नये. अब्जावधीची प्रॉपर्टी आहे त्यांची, तरी देखील स्वतःला सरेंडर केलं. स्वतःला सरेंडर करत भीक मागतायत भजनाची. त्यांनी हे हेरलं. भौतिक सुखाईपेक्षा अध्यात्म सुख हे उंचीचं आहे. त्यांनी ते हेरलं म्हणून त्यांच्या पाया पडतात. तुम्हाला माहित आहे, अनेकशे WWE मधला तो बलाढ्य योद्धा, काय ताकद आहे त्या वीर महानची, काय ताकद आहे. सर्वस्वाला लात मारली व तुळशी पत्र ठेवलं. करोडो रुपयाची प्रॉपर्टी असताना त्याने देखील ते सगळं सोडलं, लात मारली आणि स्वामीजी समवेत आज भजनाचा आनंद ते घेतायत. ती भजनाची ती ताकद आहे. एखाद्या वेळेस आम्ही उपाशी राहू, पण आम्ही भजनाशिवाय राहू शकत नाही राहू शकत. ते भजन आहे महाराज, ती ताकद आहे. मी एक उंचीचं वाक्य सांगेल निकळकर, तुम्हाला आहे ना, जग सुंदर वाटायला लागलं की तुम्ही पाप करणार आणि देव सुंदर वाटायला लागला की तुम्ही भक्ती करणार. तुम्ही भक्ती करणार. जगाची अपेक्षा सोडून द्या, देवाची अपेक्षा सोडू नका. जगाची आशा सोडून द्या, देवाची आशा सोडू नका. सोडू नका. जगत के रंग क्या देखूं, तेरा दीदार काफी है. करूं मैं प्यार किस किस से, तेरा इंतजार काफी है. जगत के रिश्तेदारों ने बिछाया जाल माया का, बिछाया जाल माया का. चली जाऊं मैं वृंदावन, चली जाऊं मैं वृंदावन. तेरा परिवार काफी है. जगत के रंग क्या देखूं, तेरा दीदार काफी है. दीदार दीदार हो दीदार दीदार. भजन असलं पाहिजे. वा, ती भजनातली ताकद आहे. मला थोडंसं गायन करण्याचं नाद आहे. महिला मंडळ म्हणताय कीर्तन बरा करू आला, मी याला पण मधून मधून येऊळूच राहिला. असं नको राहिला. भजनातली ताकद आहे. आजच्या कीर्तनातली भीक मागतो तुम्हाला. थोडासा स्वतः करता 10 मिनिटं साधू संघ असेल. पूज्य मुरारी बापूंचं वाक्य आहे, एकांत वास वाढवा. आज माणसं डिप्रेशन मध्ये आहे हो, चिंताग्रस्त माणसं आहेत. भीतीदायक जीवन जगतायत. बघा ना तुम्ही, चिंताग्रस्त आहेत, डिप्रेशन मध्ये चालले. नैराश्यता अलीकडे आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतःसाठी 10 मिनिटं वेळ द्यावं. भीक मागतो, स्वतःसाठी द्या 10 मिनिटं. परवा मी ट्विटरला वाचलं, तो डॉक्टर वळसंगकर न्यूरोलॉजिस्ट आहे. मेंदू विकार तज्ञ असताना गन घेतली आणि स्वतःला फायर करून घेतलं. स्वतःची चार्टर फ्लाईट आहे त्याची. मेंदू विकार तज्ञ असणारा व्यक्ती स्वतःला संपवतोय. नेमकी कारण तरी काय? पैसा कमी आहे तिथं, बसण्याकरता सुख सुविधा सगळ्या उपलब्ध आहेत, तरी देखील स्वतःला गन घेतोय आणि संपवतोय. याचं कारण काय? तर तिथं त्याचा विवेक कमी पडला. विवेक नाही ना, विवेक नाही, विवेक नाही. अध्यात्माचा पहिला फायदा हा आहे की अध्यात्मात तुम्हाला जगण्याची सूत्र सापडतात. अध्यात्मात जगण्याची सूत्र सापडतात आणि केवळ एकच ओनली व्यासपीठ आहे इथं जगण्याची सूत्र सापडतात. आचार विचार संस्काराचं एकमेव व्यासपीठ आहे ते म्हणजे वारकरी संप्रदाय. अन्यथा आता जगाच्या बाजारात दुसरं व्यासपीठ राहिलं नाही. नाहीतर संस्काराची अत्यंत गरज आहे. अहो, संपत्ती कमवण्यापेक्षा संतती ही अत्यंत महत्वाची आहे. नाहीतर मालेगाव मध्ये घडली घटना तशा बांडगुळ आणि तसे नालायक अवलादी जन्माला काही वेळ लागणार नाही. हे फार काही वेळ लागणार नाही. मला असं वाटतंय संस्काराची शिदोरी ही अत्यंत महत्वाची आहे. नाहीतर अशा घटना वाढतच राहतील. कोपर्डीचा तो घटना, ते प्रकरण न्याय नाही मिळाला हो. असे बांडगुळ, एक कुत्रे हरामखोर, लाजा तरी कशा वाटत नाही. 12 वर्षाची लेकरू होतो ते आर्या. 12 वर्षाचं लेकरू, ते साताऱ्यातली घडलेली घटना. तो मोठा काय घेतलं ते 12 वर्षाचं लेकरू होतं, जातं होतं, जातं. 12 वर्षाची ती आर्या, ती लेकरू, जातं घातलं हो तिच्या डोक्यात, जातं घातलं, संपवलं त्या लेकराला. काय चुकी आहे तिची?
काय चुकी? ही यज्ञबाळ हे किती छोटं होतं, 3 महिन्याचं ते लेकरू. तिच्याही डोक्यात दगड घातला आणि तिला संपवलं. अशी वासना धुंद या अशा अवलादी मला असं वाटतंय कॉलेजेस असेल, शाळा असेल, हॉस्टेलच्या अवतीभवती भरपूर फिरतात. सांभाळा जरा. हे असे कुत्रे हे वासना धुंद झालेले तुमचे लचके तोडण्याकरता तुमच्या अवतीभोवती बसलेलेच आहेत. प्रेम काय हे हे कशा करता? तुम्हाला प्रेम करायचं ज्ञानोबरावरती प्रेम करा, तुकोबरावरती प्रेम करा, नाथावरती प्रेम करा, ज्ञानेश्वरीवरती प्रेम करा, माय बापावरती प्रेम करावं. चुकीच्या मार्गाने तुम्ही जाणार नाही. मी चॅलेंज करतो या नारदाच्या गादीवरून, तुम्ही ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचा. माझ्या बहिणींना विनंती आहे, या लेकरांना विनंती आहे, द्या ज्ञानेश्वरी, द्या यांच्या हातात, गाथा द्या. जे लेकरू ज्ञानेश्वरी वाचतं, जे लेकरू गाथा वाचतं, ती चुकीच्या मार्गाने कधीच जाऊ शकत नाही. कारण हिचा बाप ज्ञानोबरा आहे, हिचा बाप तुकोबरा आहे. ही पोरगी चुकीच्या मार्गाने कधी जाऊ शकत नाही. तर महाराष्ट्रात अशा घटना आपण पाहतोय. जिहादीला काही बळी पडू नका, अशा प्रत्येक घटना आम्ही मागे बघितलं. तुम्ही बघितलं असेल ते नाशिकमधली घडलेली घटना. अगोदर नाव सांगितलं, अभिनाव सांगितलं, नंतर कळलं हा मुस्लिम आहे. आम्ही जिहाद्याचा विरोधच करणार, हा द्वेषी जे आहे त्यांचा विरोधच करणार. आम्ही बघ अभिनाव सांगितलं, फसवलं ना तिला. त्याचं नंतर कळलं नाव की तो ओवेसी होता. त्यांना टार्गेट आहे. आजही हैदराबादमध्ये त्यांना पैसा पुरवला जातो. 7-8 तरी घटना किंवा रोज जिहादी ते आपल्या त्या प्रेमात फासवण्यात आल्या पाहिजे असे त्यांना प्रशिक्षण दिल्या जातं, पैसा पुरवला जातो. नंतर कळालं त्याचं नाव ओवेसी आहे. ती घरी आली, 3ऱ्या ताळावरून उडी मारली. नाशिकची घटना आहे. आणि स्वतःला संपवून घेतलं. हिला नालायक हरामखोरला अगोदर कळलं नाही. 20-21 वर्ष झाले बाप आपल्यावरती प्रेम करतो, तेव्हा त्यांची प्रेमाची उंची तुमच्या लक्षात आली नाही. मी एक भीक मागतो, माझ्या बहिणींना विनंती आहे, तुम्हाला भीक मागतो, माय बापाची मान कधी समाजात खाली घालू नका किंवा त्यांची मान खालावेल असे कुठल्याच प्रकारचं कृत्य करू नका. माय बापासाठी हे जगातलं सगळ्यात मोठं पारितोषिक आहे, सगळ्यात मोठं पारितोषिक आहे. तुम्ही दिव्या देशमुख, ती नागपूरची, अहो तिने 300 करोड रुपयाचा चेक माय बापाच्या हातात दिला. 300 करोड. माय बापाची छाती टाच मानाने ते अरे माझ्या लेकरांनी वर्ल्ड कप महाराष्ट्राकरता 300 करोड दिलेत. मी भीक मागतो. हे तुमचं बिघडण्याचं वय आहे, हे आम्हाला मान्य आहे, पण घडण्याचं देखील हेच वय आहे, हेच वय. म्हणून पोट तिडकीने आम्ही येतो, हिताचा कळवळा एवढाच उदात्त हेतू ठेवून आम्ही समाजात या काही गोष्टी बोलत असतो. आणि ती काळाची गरज आहे. उपासना करा, साधना करा, भीक मागतो. कोई लोक हमें बोलते महाराज हे भजन म्हटलं की चांदीचे डोळे करतात. भजन म्हटलं की किसी ने मुझे पूछा, महाराज ये मूर्ति बोलती क्यों नहीं है? मैंने कहा तेरे को पड़ोसी नहीं बोलता, मूर्ति कब बोलेगी? गांव वाले ठीक ढंग से तेरे से बात नहीं करते, तेरी पत्नी तेरी बीवी तेरे से बात नहीं करती, आणि मूर्ति बोलती क्यों नहीं? तेवढी तुझी उपासना आहे का? तेवढी ताकद आहे का? मूर्ती बोलती क्यों नाही? सकेती मत्वाम प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव, हे सकेती ते नातं जोडावं लागतं. भगवान हनुमंतरायणी दास्यत्व निकट हनुमंत पै केले, ते नातं जोडलं देवाशी. वसुदेव देवकी लेकराचं नातं ते जोडलं. देव आहे हो, आम्ही तो शोधून बघितलं पाहिजे. बघ उघडो निदार अंतरंगातला देव गावलका, बघ उघडो निदार अंतरंगातला देव गावलका, बघ उघडो निदार अंतरंगातला देव पावलका, बघ उघडो निदार अंतरंगातला देव घावलका. बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाचे रंगूनी संतांच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात भेटे साऱ्यात तो, शोध नाही कुठे आप साऱ्यात तो. रोज वृंदावनी होळी तो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावरी. कुंतला ना कधी मंदिरी राहुळी, बाप झाला कधी झाला माऊली. भाव गोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही अंत धावल का. बघ उघडो निदार अंतरंगातला देव पावलका, बघ उघडो निदार अंतरंगातला देव घावलका, बघ उघडो निदार अंतरंगातला देव घावलका, देव घावलका, देव घावलका. वाह, बहुत बढ़िया.
मला, तो नास्तिकवादी होता, मुंबईमध्ये तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. देव नाही या प्रकरणावरती त्याने मला 1-2 तास माझे घेतले. मलाही पटलं, अरे वा, देव नाही देव नाही. त्याने दूध वगैरे आणून दिलं. मी ते दूधही घेतलं, कारण त्याने 500 खिशात घातले होते म्हणून. मी ते दूधही भक्षण केलं. आणि त्याने सांगितलं, महाराज हे 500 एकर जी जमीन आहे ना, ती जमीन ही सगळी आमच्या वडिलांनी, वडिलांची प्रॉपर्टी आहे. अहो, वडील जर गावातून चालले लोक चपला हातात पकडायची, हो वडिलांची उंची, हे पंजोबा, हे आजोबा आणि हे आमचे वडील. म्हटलं हे कसं? मी नाही मानत. म्हटलं ओ महाराज, ते वडील आहेत माझे, वडील आहेत माझे. म्हटलं मी कसं मान्य करायचं ते वडील आहे? अहो, आमचे वडील, मी लहान असताना, ते मी गर्भात असतानाच आमचे वडील वारले. इथं मला टाळ्या अपेक्षित होत्या, पण चला असू द्या. आम्ही कसं मान्य करायचे तुझे वडील आहेत? तुझ्या आईने सांगितलं ना हे वडील आहे, तसं आमचे संतांचे प्रमाण आहेत की देव आहे ना, देव. आम्ही ते मान्य करतोय ना. तुझ्या आईने सांगितलं तेव्हा हा बाप आहे, हे तू स्वीकारलं ना, तसं देव आहे. आम्ही शोधून पाहिलं पाहिजे हो देव प्रत्येक ठिकाणी. एक जण भाषणामध्ये एवढा सुंदर बोलला, देव नाही देव नाही देव नाही. मी त्याच्याकडे 2 तासानंतर मी गेलो आणि त्याचं दर्शन घेतलं. म्हणलं काय काय तुमचं ते त्यातले पॉइंट्स आहेत, काय त्यातले तुमचं पॅरामीटर सारखी ती शब्दांची फेक वगैरे, असं शब्द अत्यंत उंचीचे होते तुमचे, काय बोलत होते, काय पॅरेग्राफ, काय शब्दातलं वेटेज, काय वजन, काय देव नाही देव नाही. काय सुंदर बोललात हो तुम्ही, काय सुंदर बोललात. सगळी देवाची कृपा आहे. मान्यच करावं लागतं बाबा, मान्य करावं लागतं, तो देव आहे. मी तुम्हाला काही गोष्टी, मी ते आता नवनाथ गडाकडे माझं कीर्तन, तिथले जे नवनाथ बाबा होते ना, ते बाबा, ती छोटीशी मूर्ती कानाची, ती त्यांच्या हाताने सकाळ संध्याकाळ दूध प्यायचे हो, रोज दूध प्यायचे, सकाळ संध्याकाळ ते वाटीत दूध प्यायचे. तो भाव आमचा हसला पाहिजे. द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं. द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं हो, कौन कहते हैं भगवान खाते नहीं. शबरी माँ की तरह तुम खिलाते नहीं हो, कौन कहते हैं भगवान सोते नहीं. यशोदा माँ की तरह, राधा रानी की तरह तुम सुलाते नहीं हो, तुम सुलाते नहीं. उपासना करा, भजन करा, ते करत असताना झणी करणीचे करू नका. झणी म्हणजे निषिद्ध कर्म करू नका, वाईट कर्म करू नका. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या. पाठीमागचे घ्या जरा, देवा भाऊचे माणसं घ्या जरा हात वरती. वा, राहू द्या, असंच येतो चहा घेऊन आम्ही. 2 मिनिटं भजन करा. चंद्रभागीच्या तिरी, चंद्रभागीच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. एक साथ एक बाबा, एक टाळी एक. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय एक साथ हरी. हे निघत नाही साक्षात पंढरपूर. चला उठा रे उचला भगवा, हो चला उठा रे उचला भगवा. दैन्यता संपल, दैन्यता संपल. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. हे आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं. हर घर में एक नारा
हनुमान का नारा, रामदूत हनुमान सारे जग में गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। थोडं पुढे या ना, पुढे या, माऊली उठा की. मफरलवाले इकडे या की जरा, या की इथं काय लाजायचंय? डीजे डॉल्बी वरती आपण लाजतोय इथं, काय आनंद घ्यायचाय? तरुण मंडळ ज्यांना जागेवर उभा राहायचं ते बिंदास. हे वा वा चेअरमन, या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. दादला नको दादला नको, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. निकळत गावात, हो निकळत गावात काय वाजत गाजत हो, माझ्या ज्ञान देवाचा बाई सोहळा गाजता, देवाचा बाई सोहळा गाजत, ज्ञान देवाचा बाई सोहळा गाजत, ज्ञान देवाचा सोहळा गाजत. काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एक मुसलमानाची सून. त्या तरुणाला आई म्हणाला, हो त्या तरुणाला आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. साऱ्या शत्रूंच्या माना उडवून, साऱ्या शत्रूंच्या माना बुडवून जिथं भगवा फडकविला, भगवा फडकविला. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत शिवाचे मावळे आम्हाला कायमची भीती, दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वरा, नित्याय शुद्धाय दिगंबराय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. प्रवाह भावितस्य गलेवलंबे भुजंगतुंगमालिक गमण्डमण्डमण्डमण्डिनादवट्टमरवयं चकार चण्ड ताण्डवत्तनोतुनो शिव 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 शिव. जगावता संभ्रम भ्रमण्डिलिंब निर्जरी विलोल विचवल्लरी विराजमान मूर्धरी पावकी किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षण मम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, धराधर नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरति गंति संतति प्रमोदमान मानसे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहार सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी जगन्नमामि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः
तुकाराम महाराज की जय कुमार 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम धरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज